अशोक खराचे निकटवर्तीय असलेल्या जितेंद्र शेळके यांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेकांनी शंका उपस्थित केली आहे आणि हा अपघात नसून घातपात आहे असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी देखील केलाय। खराच्या प्रकरणामधले पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांचा आहे। तर तपास सुरू असताना शेळकेंचा मृत्यू झाल्यामुळे शंका निर्माण होतीये असं रोहित पवार यांनी देखील म्हटलंय। खरातला जेलमध्ये संपवलं जाऊ शकतं असा दावा माजी खासदार विनायक राऊतांनी केलाय। बंधुबाबा अशोक खराचं काय झालं? त्याचा जो मुख्य पुरावावाला होता त्याचा ॲक्सिडेंट करून घेतला, सरकारने करवला। मी ठराविक मी सांगतो, कारण की हा अशोक खरात हा सरकारचाच प्यादा आहे आणि या सरकारच्या प्याद्याला वाचवण्यासाठी ज्या पद्धतीनं हा जो प्रयत्न सुरू झालेला आहे तो निंदनीय आहे। त्याच्याच पुरावा नष्ट करण्यासाठी ज्या पद्धतीने त्याला मारलं गेलेलं आहे हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे। त्याला जसं एप्स्टीनला अमेरिकेमध्ये मारलं गेलं जेलमध्ये, तसं अशोक खरातला मारलं जाईल। त्याची बायको अजून भेटत नाही, एवढं कमजोर गुरु खातं झालं, एवढे महाराष्ट्राचे पोलीस कमजोर झाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।